बातमी पावसासंदर्भातील राज्यभरामध्ये 5 दिवस वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय। हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवलाय। विदर्भ, मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रामध्ये पाऊस बरसणार आहे। हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवलेला आहे। 5 दिवस हे वादळी पावसाचे असणार आहेत। वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। विदर्भ, मराठवाडा, कोकण ह्या भागांमध्ये अवकाळी पाऊस पडणार आहे। 5 दिवस वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। यादी देखील अवकाळी पावसानं मोठं नुकसान केलेलं आहे। शेतीचं देखील नुकसान झालेलं आहे आणि त्यानंतर आता राज्यभरामध्ये 5 दिवस वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊया। शुभम उमाळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। शुभम, राज्यभरामध्ये 5 दिवस वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। हवामान विभागाकडून नेमकं काय सांगण्यात आलंय? अगदी बरोबर तेजस, वादळी वाऱ्यासह पाऊस जे आहे राज्यभरात जाणार आहे अशा पद्धतीने हवामान विभागाने जो आहे अंदाज वर्तवलेला आहे। खरं तर आज 15 मे आहे। मे महिन्याचा मधला दिवस आहे हा आणि पाहायला गेलं तर प्रचंड उन्हाळा असतो मे महिन्यात, पण मात्र महाराष्ट्रावर आता अवकाळी पावसाचं संकट आहे। सध्याची स्थिती आपण बघू शकतो। मी महाराष्ट्रामधील मुंबईमधील दादर किनारपट्ट्यावर आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो सकाळपासून ऊन जे आहे ते पाहायला नाही मिळालंय। ढगाळ वातावरण सध्या मुंबईवर जे आहे ते दिसून येत आहे। मुंबईला जे आहे आज येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्याचसोबत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांना येलो आणि ऑरेंज अलर्ट जे आहे ते देण्यात आलेलं आहे। खरं पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जो आहे तो पारा 42 ते 45 डिग्री सेल्सिअसच्या वर जाताना दिसून आला होता। पण मात्र या अवकाळी पावसाने आता कुठेतरी सर्वसामान्य नागरिकांना जो आहे तो आता काहीसा दिलासा जो आहे तो उकाड्यापासून मिळणार आहे। पण या अवकाळी पावसामुळे अनेक नुकसान जे आहे शेतकऱ्यांचं देखील होत असतं। सध्या आपण बघू शकतो मुंबई या ठिकाणी आपण आहोत, दादर चौपाटी या ठिकाणी आहोत। सकाळपासूनच थोडासा थंडा वारा जो आहे तो या ठिकाणी येताना दिसून येत आहे। ऊन जे आहे ते मुंबईमध्ये आज दिसलेलं नाहीये, ढगाळ वातावरण आहे। मुंबईमध्ये परवा आणि काल देखील जो आहे काही भागात पाऊस पडलेला आहे। अंधेरी असेल, मीरा भाईंदर असेल या ठिकाणी, सोबतच नवी मुंबईकडे पनवेल या ठिकाणी देखील पाऊस जो आहे तो वर्तवला होता आणि जो पडलेला आहे। आज देखील मुंबईवर येलो अलर्ट जे आहे ते देण्यात आलेलं आहे। तेजस, अगदी धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ।